Today we are learning class 6th chapter 2.3 an invisible bench. पहा या ठिकाणी एका अदृश्य बाकाची आपल्याला कथा ऐकायची आहे. चला तर मग ओपन युअर टेक्स्ट बुक्स अँड लिसन केअरफुली. पुस्तके उघडा आणि माझं लक्षपूर्वक संवाद ऐका. अमन वॉक्स ऑन स्टेज अँड squats down as if he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. पहा, हे एक प्रकारचं नाटक चालू आहे आणि या ठिकाणी कंसात जे दिले ती कृती आहे. अमन रंगमंचावर प्रवेश करतो आणि तो जणू एखाद्या अदृश्य असलेल्या बाकावर बसला आहे असा तो त्या ठिकाणी देखावा करतो. बीना अमनकडे चालत येते आणि मग काय म्हणते पहा. बीना asked, "What are you doing?" बीना म्हणते, तू काय करत आहेस? अमन said, "I am sitting on this invisible bench." अमन म्हणतो, मी या अदृश्य अशा न दिसणाऱ्या बाकावर बसलेलो आहे. बीना asked, "Can I join you?" बीना म्हणते, मी तुझ्याबरोबर या ठिकाणी बसू का? अमन said, "Sure, हो, नक्कीच ये," असं अमन म्हणतो. पुढे काय झाले पहा. Aman gets up, moves to one side. Both Aman and Bina sit down on the bench when Chanda walks up to them. Aman उभा राहतो, एका बाजूला सरकतो. Aman व बीना दोघेही त्या अदृश्य बाकावर बसतात. चंदा चालत त्यांच्याकडे येते आणि काय म्हणते पहा चंदा. चंदा asked, "What are you doing?" चंदा म्हणते, तुम्ही काय करत आहात? Aman and Bina said, "We are sitting on this invisible bench." अमन आणि बीना म्हणतात, आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. चंदा asked, "Can I join you?" चंदा विचारते, मी तुमच्याबरोबर येऊ का किंवा इथे बसू का? अमन and बीना said, "Sure." अमन आणि बीना म्हणतात, नक्कीच ये. पुन्हा पहा काय ठिकाणी कृती होते. अमन and बीना get up, move to one side. All there sit down again when Dinesh and Ekta walk up to them. पहा, थोड्या वेळाने त्या ठिकाणी काय होतं. अमन बीना उठतात आणि एका बाजूला सरकतात थोडेसे. सर्व तिघेही पुन्हा बाकावर बसतात. दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात आणि पहा दिनेश व एकता आता काय विचारतात. दिनेश अँड एकता asked, "What are you guys doing?" दिनेश व एकता म्हणतात, तुम्ही सर्व मित्रांनो या ठिकाणी काय करत आहात? अमन, बीना अँड चंदा सेड, "We are sitting on this invisible bench." आम्ही या ठिकाणी एका अदृश्य बाकावर बसलो आहोत असं तिघेही म्हणतात. दिनेश अँड एकता asked, "Can we join you?" दिनेश आणि एकता विचारतात, आम्ही सहभागी होऊ का? या ठिकाणी बसू शकतो का? अमन, बीना अँड चंदा सेड, "Sure, हो, नक्कीच या." शेवटी they get up, move a little to one side. All 5 children sit down, forming a line. आता ते उभे राहतात, थोडेसे बाजूला सरकतात आणि सर्व 5ही जण ते मुलं ओळीने रांगेमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला चित्रात सुद्धा दिसत आहे एकानंतर एक कृती कशी होत गेलेली आहे. फारुख वॉक्स ऑन स्टेज. यानंतर फारुख स्टेजवर प्रवेश करतो, येतो. फारुख asked, "What are you guys doing?" फारुख विचारतो, मित्रांनो तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स म्हणजे सर्व बसलेले त्या ठिकाणी उत्तर देतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. सर्वजण म्हणतात, आम्ही या ठिकाणी एका अदृश्य बाकावर सर्वजण बसलो आहोत, दुसरं काही नाही. फारुख सेड, "No, you aren't." Points. I moved the bench over there. फारुख त्या ठिकाणी म्हणतो, नाही तुम्ही बाकावर बसलेला नाहीत आणि बोर्ड दाखवून म्हणतो, बघा मी तो बाक या ठिकाणी हलवलेला आहे, तो तिकडे आहे. ऑल अदर्स सर्वजण म्हणतात, ओ नो, अरे हे काय झालं? दे ऑल फॉल डाऊन, ते सर्व खाली पडतात. देन फारुख सेड, हा हा हा. पहा त्याला या ठिकाणी आनंद झालाय, लगेच तो म्हणतो, हसतो हा हा म्हणून. अमन सेड, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो, आपण हे पुन्हा करूया. द फर्स्ट
5 children move to one side and then sit down again. पुन्हा ते पहिलेपासून जे पहिले 5 मुलं होते ते एका बाजूला सरकतात आणि नंतर पुन्हा त्या अदृश्य बाकावर बसतात. फारुख asked, "What are you guys doing?" मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? All others, सर्वजण म्हणतात, "Just sitting here on this invisible bench." आम्ही या अदृश्य अशा बाकावर या ठिकाणी बसलेलो आहोत. फारुख said, "No, you aren't." Points, "I moved the bench over there yesterday." फारुख म्हणतो, नाही, तुम्ही त्या बाकावर बसला नाहीत. बोट दाखवून सांगतो, मी ते बाक कालच त्या ठिकाणी तिकडे हलवलेले आहे. अमन said, "But I moved it back here this morning." अमन म्हणतो, परंतु मी आज सकाळीच ते परत या ठिकाणी हलवून वापस आणलेले आहे. फारुख said, "Then it's all right. Can I join you?" मग फारुख म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्यात सामील होऊ काय? अमन said, "Sure." अमन म्हणतो, नक्कीच. They all sit down in a line. आता ते सर्वजण एका ओळीत छान रांगेत बसतात. फारुख said, "I have an idea. Let's start again." फारुख लगेच म्हणतो, मला एक कल्पना सुचली आहे, आपण पुन्हा सुरुवात करू. पहा, फारुख काय करतो? Gets up, walks away and runs up to the children again. उभे राहतो आणि थोडा दूर जातो, पुन्हा त्या मुलांकडे पुन्हा धावत येतो. फारुख अगेन said, "What are you guys doing?" तुम्ही सर्व मित्रांनो काय करत आहात? All others, सर्व बाकीचे म्हणतात, "Sitting on this invisible bench." आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. नंतर फारुख said, "Oh no, I had just finished painting that bench." त्या ठिकाणी फारुख म्हणतो, बापरे, मी नुकतेच त्या बाकाचं रंगकाम संपवलं आहे, म्हणजे मी आत्ताच त्याला कलर केलं आहे. All others said, सर्वजण म्हणतात, अरे, हे काय? Stand up and wipe the imaginary paint of their backsides. लगे उभे राहतात आणि आपल्या मागच्या बाजूला लागलेला जो काल्पनिक रंग आहे, म्हणजे त्यांनी कल्पना केलेला आहे रंग लागलाय म्हणून, तो पुसून टाकतात. अमन said, "Let's do that again." अमन म्हणतो, आपण हे पुन्हा करूया. All others said, "Okay." सर्व म्हणतात, ठीक आहे. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता sit down on the imaginary bench. फारुख gets up, walks away and come back again. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सगळे पुन्हा अदृश्य बाकावर बसतात. फारुख उभा राहतो, दूर चालत जातो आणि पुन्हा वापस परत येतो. फारुख अगेन asked, "What are you guys doing?" फारुख विचारतो, मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? All others said, "Sitting on this invisible bench." सर्वजण म्हणतात, आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुख said, "Oh no, I had just finished painting that bench." फारुख म्हणतो, अरे, मी नुकतंच त्या बाकाला रंगकाम संपवलं आहे, तिथे केलेलं आहे मी रंगकाम. Then Aman said, "Oh, that's okay. We all have our invisible paint suits on." त्यावरती अमन म्हणतो, जाऊ दे, ठीक आहे, आम्ही सर्वांनी आमचे रंगापासून बचाव करणारे सूट म्हणजेच शर्ट किंवा जे काही कपडे ते घातलेले आहेत. All stand up, unzip the front of their imaginary suits and step out. Then they began to fold the invisible suits. यानंतर सर्व उभे राहतात, त्यांच्या काल्पनिक सुटांची घातलेल्या कपड्यांची पुढच्या भागाकडची चेन खेचून सूट काढून टाकतात. नंतर ते त्या पुन्हा काल्पनिक सुटाची घडी घालायला सुरुवात करतात. फारुख said, "I have another idea." लगेच फारुख म्हणतो, माझ्याकडे अजून एक दुसरी कल्पना आहे. Walks away and comes back again. दूर चालत जातो पुन्हा आणि वापस येतो फारुख. Said, "What are you guys doing?" फारुख विचारतो, मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? All others said, "We are moving this invisible bench." सर्वजण म्हणतात, आम्ही हा अदृश्य बाक या ठिकाणाहून हलवत आहोत. फारुख said, "I heard they are serving invisible cakes in that hall there."
फारुख म्हणतो, मी ऐकलंय की त्या हॉलमध्ये तिथे लोक अदृश्य केक खायला देत आहेत. All throw down the invisible bench and run in the direction of the hall. फारुख follows. सर्वजण ते ऐकल्यानंतर अदृश्य बाग खाली फेकून देतात आणि त्या हॉलच्या दिशेने सर्व पळतात किंवा धावत सुटतात. फारुख त्यांच्या मागून पुन्हा धावतो. पहा, हे अतिशय मजेशीर किंवा एक छान या ठिकाणी नाट्यकरण सादर केलेलं आहे विद्यार्थ्यांनी, मुलांनी. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा एखादं नाटक बसवता किंवा एखादा प्ले करता तेव्हा अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सुचत जातात आणि तुम्ही कृती करता. त्याचाच हा एक नमुना म्हणून या ठिकाणी पाठात दिलेला आहे. चला तर आपण याचं पॉइंटर्स म्हणजे स्वाध्याय सोडूया. फर्स्ट क्वेश्चन, इनॅक्ट द स्किट. तुम्हाला हा जो विनोदी नाटुकला किंवा नाट्यकरण आहे याचं शाळेमध्ये अभिनयसुद्धा करायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, कॅन यू थिंक ऑफ अदर इमेजनरी ॲक्शन्स टू यूज इन दिस स्किट? डिस्कस देम इन ग्रुप्स ऑफ 5. मेक अ लिस्ट ऑफ about 5 such actions in the group. Then extend the skit or write a new skit using those actions. या ठिकाणी तुम्हाला एक कल्पना करून कृतींचा वेगवेगळा उपयोग करून नाटुकले तयार करायला सांगितलं आहे. 5 जणांचा गट करायचा, त्यात चर्चा करायची आणि गटामध्ये अशी एखादी कृती सादर करायची आणि विनोदी नाटुकले या ठिकाणी करून दाखवायचे, लिहूनसुद्धा काढायचे. क्वेश्चन नंबर 3 आहे, use the following ideas to answer the question what are you doing and enact your answer. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जो विचारलेला आहे what are you doing म्हणजे तुम्ही काय करत आहात, त्याचं उत्तर देण्याकरता तुम्ही स्वतःची कल्पना वापरायची आहे आणि अभिनयसुद्धा करून दाखवायचा आहे ते वाक्य म्हणत. जसं या ठिकाणी पहा, कुकू काय म्हणतीये, आय एम स्किपिंग धिस इनविजिबल रोप. मी या ठिकाणी जी अदृश्य अशी दोरी आहे ती खेळत आहे किंवा त्या उड्या मारत आहे दोरीवरच्या. पहा, तिच्या हातात दोरी नाही आहे पण ती तशी कृती करत आहे. तशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काही शब्द दिलेत. इनविजिबल पेन, आय एम रायटिंग विथ इनविजिबल पेन. इनविजिबल पेपर, आय एम मेकिंग अ बोट विथ इनविजिबल पेपर. इनविजिबल सीझर, आय एम कटिंग द पेपर विथ इनविजिबल सीझर. Invisible shoes, I am wearing the invisible shoes. Invisible umbrella, I am standing under an invisible umbrella. Invisible ball, I am playing with invisible ball. Invisible tree, I am sitting under invisible tree. Invisible wall, I am sitting on an invisible wall. Invisible board, I am writing on invisible board. Invisible needle and thread, she is sewing a handkerchief with invisible needle and thread. अशा प्रकारे तुम्ही सर्व इथं दिलेले जे काही शब्द आहेत यांचा वापर आपल्या कल्पना करून या ठिकाणी वाक्य बनवा. क्वेश्चन नंबर 4, जॉइन द पीसेस टू मेक at least 10 meaningful sentences. Remember to use a question mark if you begin your sentence with who. या ठिकाणी तुम्हाला काही कार्ड्स म्हणजेच काही या ठिकाणी शब्दांचे वेगवेगळ्या पट्ट्या दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना एकमेकांना जोडायचे आणि अर्थपूर्ण असे वाक्य बनवायचे. जे वाक्य अर्थपूर्ण बनवताना हू ने सुरू होतात त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह वापरायला विसरायचं नाही आहे. चला तर मग आपण पाहूया. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते, हू म्हणजे कोण. अशा प्रकारे यांनी सुरुवात होणारे आपल्याला पुढे काही ज्या काही पट्ट्या आहेत त्यांचा वापर करून काही ॲक्शन्स कृती, काही क्रियापदं आणि काही पुढील भाग यांचा वापर करून वाक्य बनवायचे आहेत. मी या ठिकाणी काही वाक्य बनवलेले आहेत. पहा, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जास्तीत जास्त वाक्य बनवा. आय एम इन स्टँडर्ड 6th. हू विल हेल्प अस? ही इज व्हेरी फ्रेंडली. वी आर हर क्लासमेट्स. दे वेर सिंगिंग. शी वॉज अवर टीचर. आय वॉन्ट युअर पिक्चर्स. यू वेर हर क्लासमेट्स. हू वेर व्हेरी फ्रेंडली. इट इज सिंगिंग. पहा, अशा प्रकारचे जास्तीत जास्त
वाक्य तुम्ही आता बनवा. जास्तीत जास्त अशा प्रकारच्या गोष्टींचा सराव करा. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका अचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे असे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा.